हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. मी आनंदिता तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज आहे महाशिवरात्री आणि आम्ही आज ठरवलं की दगडूशेठला दर्शन देऊन येऊ. खूप दिवसाचं चालू होतं जायचं, पण ते काही जमलं नाही. म्हणून मग मॉर्निंग आज सकाळ सकाळ उठलो. हे सकाळचे 6 वाजले, अजून प्रकाश नाही पडला, पण होईल थोड्या वेळात. चला तर मग तयारी करूया. आणि मग छान मस्त रेडी होऊन देवांची पूजा करून घेतली. पिंडीची स्पेशल पूजा केली. शॉर्ट बट सिम्पल, खूप मोठं काही नाही. आणि हो, मी माझा एक आज गेट रेडी विथ मीचा व्हिडिओ बनवला आहे, तो पण माझ्या शॉर्ट्समध्ये जाऊन नक्की बघा. नंतर छान आम्ही तयारी केली आणि खाली गेलो, कारण कॅब येऊन तयार होती. सो पटपट आवरून गेलो अँड दिस इज जस्ट आउटफिट चेक. आणि मग निघालो. मस्त एक छोटासा हाफ ॲन आवरचा गाडीत नॅप घेतला, झोप काढली आणि हा शनिवार वाडा बघत बघत आम्ही पोहोचलो दगडूशेठला. आणि तिथलं डेकोरेशन, वाव! हे फुलांचं डेकोरेशन केलं होतं आज तिथे. म्हणजे नेहमी फुलांचंच असतं, आज स्पेशली महाशिवरात्रीनिमित्त त्याच्या रिलेटेड सगळं छान ते फुलांचं डेकोरेशन होतं तिथे. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर दिसत होतं. आणि मग हो, आतमध्ये दर्शनाला जाताना हे श्री स्वामी समर्थांचं मंदिर आहे, तिथे पण छान डेकोरेशन केलं होतं. मग आम्ही मस्त लाईनमध्ये लागलो. खूप वेळ नाही लागला तसं तर दर्शनाला, पटकन दर्शन झालं. आणि हा एक सेल्फी, इट्स मॅन्डेटरी ऑब्व्हियसली दर्शन झाल्यावर. आणि मग काय, दगडूशेठला आलो आणि तुळशीबागेत नाही गेलो असं होईल का बरं. मग काय, निघाली मी शॉपिंग करायला. पण हो, सकाळी म्हणजे 9 वाजले असेल, त्यामुळे दुकानं जास्ती ओपन नव्हती. पण हो, प्रत्येक मंदिरात हे असं त्या दिवशी डेकोरेशन केलं होतं महाशिवरात्रीचं. सगळीकडे खूप सुंदर सुंदर डेकोरेशन होतं. आणि ही बघा, मला काय शॉप दिसलं नाही आणि गेली शॉपिंग करायला मस्त. आणि हो, इतके सुंदर सुंदर नवीन नेकलेस आलेत, आपण जे इंस्टाग्रामवर बघतो ना आजकाल ट्रेंडिंग, ते सुद्धा तुळशीबागेत होते. सो मी घेतले 1-2. आणि मग त्यानंतर तुळशीबागेतल्या गणपतीचं पण दर्शन घेऊन घेतलं. तिथे पण एक मस्त फोटो काढला. आणि कधी नव्हतं ते मला माझ्या नवऱ्याने आज गजरा घेऊन दिला. मग काय, गजरा घेऊन दिल्यावर तो मिरवणार नाही, तो मिरवत मी मस्त पोचले मंडईमध्ये. खूप छान फ्रेश भाज्या होत्या तिथे. मी खूप काय नाही घेतलं, थोडंफार बघितलं, कारण मी फर्स्ट टाईमच गेले होते मंडईत आतमध्ये. मला माहिती होतं, पण आतमध्ये असं प्रॉपर आज खूप वेळ होता, सकाळ 9लाच आम्ही तिकडे पोचलो होतो. सो मग मस्त फिरली आणि मग नवऱ्याला ओढत मी घेऊन गेले तुळशीबागेच्या राम मंदिरात. ते पण खूप सुंदर आहे, नक्की जा जर तुम्ही गेले नसाल तर. आणि इकडे खूप बांगड्यांची दुकानं आहेत. मला बांगड्या आवडतात घालायला खूप. सो हे ट्रेंडिंग बांगड्या शोधत होते मी आणि त्या मला मिळाल्या. सो मी मस्त बांगड्यांची पण शॉपिंग केली. आणि मग जाम भूक लागली होती आम्हाला, खूपच जास्त भूक लागली होती. इतकं फिरून फिरून थकून गेलो होतो. आणि त्या दिवशी उपवास पण होता, सकाळी काही खाल्लं नव्हतं. मग छान असंच एखादं छोटं हॉटेल शोधलं आणि तिथे मस्त साबुदाण्याची खिचडी खाल्ली. आम्ही उसळ म्हणतो त्याला, साबुदाण्याची उसळ खाल्ली. आणि निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. आणि मंडईत तिथे लगेच मेट्रो स्टेशन आहे. सो मीच म्हटलं की चला आता मेट्रोनी जाऊया, थोडं अजून एक्सप्लोअर करू. आणि मग निघालो. हे आहे मंडईचं मेट्रो स्टेशन. आणि मला खरंच माहिती नाही आम्ही का सनग्लासेस लावून फिरत होतो, तिथे काहीच ऊन नव्हती. आणि हे बघा, आम्ही मेट्रोची वाट बघताना असं फार बोर झालो होतो. मग आता थकून गेलो होतो या टाईमला आम्ही. पण ठीक आहे, लगेच मग 5-1 मिनिटात मेट्रो आली असेल आणि बसलो. तुम्ही बघू शकता माझा फेस, मी खूप थकली होती फिरून फिरून. आणि फायनली आम्ही मग घरी पोचलो. जर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.